घरात आलो नात्याला सोडून आणि घरात आल्या मम्मी म्हणते, मम्मीने हातात पिशवी दिली जळपाची आणि हाल म्हणली रस्ता दिसला पडतंय आता गाडी ढकला. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग लय उशीर झाला कारण की काल रात्री जे लाईट गेली ते आत्ता आल्या आणि ते पण दिवस जोडल्यावरती आल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. सकाळपासून तशी कामं तर लई झाली पण कालचा ब्लॉग पण अजून अपलोड म्हणण्यापेक्षा अजून एडिट करायचा आहे. एडिट करून मग आत्ता अपलोड होणार. सध्या तर अर्गल चाललो बघा कारण दिदीचा पेपर होता, ती पेपर सुटल्या सकाळी काका जाऊन सुटून आलं. आता मी चाललो आणायला. समाधानचा घोडा आलाय माझ्याकडं. रोड बघा कसला गेल्यात. जरा अर्गल येऊन हे गाईज दिदीला सोडले घरात आणि काटाने वही घेतलोय. आज चाललोय वरती. सकाळी गौतम भैयाने एक 2.25 टन नेला आहे. आता आणि त्याला काहीतरी कमी पडले वाटतं म्हणताना आणि आलाय वजनाला. ऊस तोडल्यात फक्त वजन करायचं राहिले. बघा वजन करून ट्रॅक्टर चाललंय. मी पण काटा आणि ही घेतले चाललोय आता मी पण. तसं सकाळी 2.25 टन 2.25 म्हणजे 2 टन 300 किलो चालतं आणि आता 1 टन म्हणजे ही कसली गँग आहे बघा यांची मोठी. एवढं सगळं म्हणजे 3.5 टन हिने एका दिवसात तोडून लावून मोकळं करतात मजवून. हे गाईज ट्रॅक्टर तीन गेलं बघा. ट्रॅक्टर गेल्यावरती कडब्याची बडीम रचली, छोटीशी बडीम रचली 100 पेंड्यांची. त्यानंतर आता समाधानची गाडी घेणार आहे. तिथून जाणार आहे कागवाडला. आपला जो ऊस नेला कागवाडच्या त्या रोपवाटिकेवाल्यांच्याकडे जायचं आहे मला आत्ता. त्यांनी दिलेले आजचं टायमिंग आहे. आज त्यांच्याकडनं पैसे घेऊन यायचे आहेत. तसं आपली पार्टनर सम्यान संत्या पुण्याला गेल्या त्यामुळे आज मला एकट्याला जायला लागणार आहे. तसं पार्टनर पण घेतला बघा ना त्याला. आज चाललो डायरेक्ट मित्रांनो. तसं कागवाडमध्ये आम्ही दोघं पण पहिल्यांदा आलोय. पहिल्यांदा म्हणजे इथे येतोय जातोय पण रस्ता एवढं माहित आहे, दुसरं काय माहित नाही. आणि ते नर्सरीवाल्यांचं कुठं आहे ते पण माहित नाही. आता हुडकत आलोय. एकट्यानं पत्ता सांगितला आहे. त्यांचं नाव पण असं आहे पाटील हायटेक नर्सरी म्हणून. कुठंच गावात आहे. पाटील नावाची कुठंच नाही म्हणला तरी एकट्यानं सांगितलं. शेतकऱ्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना विचारल्यावर गावाच्या लोकांना कुणालाच माहित नाही. चाललोय डायरेक्ट आता मंगसुळी साईडला. हे काही एका जागेला आलतो पाटील नर्सरीमध्ये. तिथं चुकीची निघाली. इथं पाठीमागच्या साईडला होती. आता चालू आहे दुसरीकडच्या साईडला, मिरजेच्या साईडला कुठं आहे म्हणा तिकडे चालू आहे. मित्रांनो काढलं बघा हुडकून नर्सरी. त्यांच्या मालकांच्या पासून काकांना फोन करून दिलता. त्यांचं बोलणं झालंय. आज चालू आहे घराकडे. जाताना मैशानमध्ये डालव्या लागल्यात बघा. नाट्याला सोडले बा घरापाशी. आज समाधानचा घोडा घेऊन चालू डायरेक्ट घराकडं. गाईज घरात आलो नात्याला सोडून आणि घरात आल्या मम्मी म्हणते, मम्मीने हातात पिशवी दिली जळपाची आणि हाल म्हणली रस्ता दिसला पडतंय आता गाडी ढकला. नो सॉरी फॉर मिस्टेक. समाधानचा घोड्याची बॅटरी चार्जिंग उतरलंय त्यामुळे गाडीचा बल काय एवढं जोरात पडत नाही. दुसऱ्या घरमध्ये टाकलं की असं पाग डिम येऊन अंधारच पडतो पाग असा आणि काय दिसतच नाही. पडता पडता वाचलो. पडलो काय नाही थोडा. बरं सांगतो मला आता. प्रीतमला घेतलोय आणि चालू आहे गेला दळाप दळायला. ते काही दळाप दिलं बघा दळायला. आज चालू आहे हनुमान दादांना. अरे भाई जय श्रीराम. दादांच्या पाया पडल्या बघा. मंदिर बंद होतं आणि ओपन करून पाया पडले. ओके अर्गदाला काम तर झालं बघा. ओके मध्ये म्हणजे दळाप दळून झालंय. आज चालू डायरेक्ट घराकडं. दळाप तीन दळून आलो बघा घरापाशी. आता जेवण करून ब्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे.
त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.